मित्रांनो नमस्कार. या ज्या पोस्ट मी रोज फेसबुकवर यूट्यूबवर ज्या टाकतोय त्या काहीतरी आपल्या नवीन शेतकरी जे आत्ता द्राक्ष शेतीला किंवा डाळिंब शेतीला लागले, तसेच भाजीपाला क्षेत्रात पण अनुभवाच्या पोस्ट मी टाकतोय. ह्या नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपली एक धडपड चालू आहे. काय होतं, बरेचसे कंपनीवाले किंवा काही मार्गदर्शक हे चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. तर याला आपण एक फाटा पडण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर ह्या पोस्ट ज्या करण्याचा उद्देश आहे तो फक्त असा आहे की नवीन जे आपले तरुण शेतकरी जे नवीन कामाला लागले, नवीन काहीतरी काम करताय, त्या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन भेटावं किंवा त्या शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारावे आणि ते प्रश्न आपण आपल्या वरच्या लोकांना कन्सल्ट करून, म्हणजे त्यांच्याकडून माहिती घेऊन ते प्रश्न आपण त्या शेतकऱ्यांचे सोडवावे, हाच यामागचा उद्देश आहे. म्हणून अशा पोस्ट करण्याचा उद्देश फक्त एवढा आहे. बाकी आपल्याला ना कोणत्या कंपन्यांची जाहिरात करायची, ना कोणाकडून 1 रुपया घ्यायचा आहे. बाकी आपल्याला आयुष्यभर आपण एकही कंपनीकडून कधीही 1ही रुपया घेतला नाही. भरपूर काम केले या कृषी क्षेत्रामध्ये. पावडर दुकान टाकले, 2-3 दुकानं झाली पावडरचे, ते बंदही केले, पण कधीही डुप्लिकेशन केलं नाही आणि कधीही चुकीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला नाही किंवा कधी वाजवी दर किंवा अवाजवी दर हे आपण चुकीचे कोणाकडून घेतले नाही. आणि या फेसबुकवरून फक्त आपल्याला जनजागृती करण्याचा हा उद्देश आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा. घरी खायला आहे भाऊ, म्हणजे आजही व्यवस्थित आहे घरी सगळं, का काही रिकामटेकडे उद्योग करून पैसे कमायची काही गरज नाही आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. फक्त ह्या पोस्ट ज्या टाकतोय, काही लोकांचं म्हणणं आहे काय पोस्ट टाकायचं काम आहे, काय नाही, कशाला टाकतोय, जाहिरात करायची असेल एखाद्या कंपनीची, आपल्याला काय गरज नाही कोणाची जाहिरात करायची, कंपनीवालेच आपल्याकडे येत्या स्वतः. त्याच्यामुळं लोकांना, हे शेतकरी बांधवांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की आपण फक्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं हाच उद्देश आहे. त्याच्यामुळं मी प्रत्येक पोस्टमध्ये फक्त एवढंच म्हणतो की फॉलो करा आणि पोस्ट शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त जे असे काही शेतकरी असतात ना, एकदम ज्यांना जास्त लोकांशी संपर्क आलेला नसतो, त्या शेतकऱ्यांनी पोस्ट वाचून किंवा पाहून थोडंसं अनुभव येतो, काय केलं पाहिजे काय नाही. थोडंसं किरकोळ एकदम छोटासा सल्ला सुद्धा खूप कामात येतो. आणि माझं म्हणणं हेच राहील का अरे बाबा हो, का एखादं किरकोळ गोष्ट तुम्हाला पण माहीत असेल ना, ती त्या कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवील. आणि हा मूर्खपणाचा विषय सोडून द्या. मलाच लय माहिती आहे आणि मलाच माहिती झालं पाहिजे हा विषय सोडून द्या. तुम्हाला जे माहिती ना ती लोकांपर्यंत पोहोचवा. ती ज्ञान हे साठवून ठेवलं ना, लोकांना माहित नाही करून दिलं ना, ते कुठंच जातं. लोकांना माहित करीत जा, ते अपडेट होत राहाल तुम्ही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी एवढ्यात पोस्ट करायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं का अरे अमुक आम्ही प्रयोग परिवारामध्ये काम करताना किती प्रयोग केले ते आता माझ्या लक्षात यायला लागलं. का आमच्या गुरुवर्य वासुदेव काठे सरांनी या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. ज्ञान हे साठवून ठेवू नका तुम्ही, ते कुठंच जातं, ते लोकांपर्यंत पोहोचवा. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. म्हणजे रिव्हिजन तुमची होत राहते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर काही माहिती असेल ना, ती लोकांपर्यंत तुम्ही लोकांना सांगा. एखादा छोटे किरकोळ जुगाड काही असेल ना, लोकांपर्यंत ते पोहोचवा. माझ्या कमेंटमध्ये सांगा, मी तुमचं नावासहित ते सांगा की अशा शेतकऱ्यांना असा प्रयोग केलाय आणि तो प्रयोग 100% सक्सेस झालाय आणि तो 10 लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे. तुम्हाला नाही पोहोचवता येत ना, ते काम माझं आहे. तुमच्या नावासहित पोहोचवेल मी. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लोक कमेंट करतील, काही नवीन त्यांच्याकडे असेल ना आपल्याला सांगतील, आपण त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना करून देऊ ना. अरे शेतकऱ्यांना सगळ्या लोकांनी जाम करून टाकलंय.
सरकारने जाम करून टाकलं, आपणच आपल्या शेतकऱ्यांचा फायदा करा ना. बघा, पटत असेल तर करा शेअर, करा फॉलो. धन्यवाद.